नमस्कार, जेके किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण टोमॅटोची चटणी बनवणार आहे आणि ही जी चटणी आहे ती आपण जरा वेगळ्या पद्धतीने, म्हणजे ही जी चटणी आहे ही आपण डोशाबरोबर आणि इडली सोबत खाऊ शकतो। अशी ही चटणी आपण बनवणार आहे आणि खूपच छान असे लागते। आणि इडली डोसा तुम्ही कमी खालीत की चटणी जास्त खाल तुम्ही, अशा प्रकारे आपण ही चटणी बनवणार आहे। आणि ही साऊथ इंडियन स्टाईलची टोमॅटो चटणी ही आता आपण हिची रेसिपी आता आपण बनवणार आहे। यासाठी 2 टोमॅटो जी आहे ती मी अशी चिरून घेतलेली आहेत आणि ती टोमॅटो आहे ती आपण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे। सर्व जे आहे ते सर्व साहित्य हे सर्व आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे। आणि वाळलेली लाल मिरची ती घातली आहे, 3-4 लसणाच्या पाकळ्या घातल्या आहेत आणि थोडंसं कोथिंबीर सुद्धा यामध्ये घातली आहे आपण। आणि चिरलेला कांदा जो आहे तो मी घालणार आहे, थोडासा बारीक चिरून घेतलेला आहे जेणेकरून तो मिक्सरमध्ये लवकर बारीक होईल। यासाठी तो जास्त बारीक चिरून घेतलेला कांदा आहे तो मी यामध्ये घालणार आहे। बघू शकता, आणि मिरची तुम्ही कमी जास्त करू शकता। आणि आता यामध्ये जिरेची पावडर घातली मी अर्धा चमचा। आता आपण यामध्ये हिंग सुद्धा घालून घेणार आहे। चवीनुसार मीठ सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे आणि गूळ सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे। गूळ ऑप्शनल आहे। आता आपण जे आहे हे वाटण जे बनवलं आहे आपण जे चटणीचं ते मिक्सरमध्ये आपण त्याची दळून घेतले बघू शकता। आणि आता आपण एकीकडे लगेच तिला फोडणी देणार आहे। त्यासाठी तेल गरम करायला ठेवलंय, 2 ते 3 चमचे आपण तेल घालायचे। तेल घातल्यानंतर तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली। नंतर आपण यामध्ये अर्धा चमचा जिरे घालणार आहे। कढीपत्ता सुद्धा आपण यामध्ये घालून घेणार आहे। कढीपत्त्याने याची टेस्ट खूप छान लागते बघू शकता। असा कडक असा कढीपत्ता आपण यामध्ये होऊन द्यायचा आहे, छान असा परतून द्यायचा आहे। आणि ही जे वाटण बनवलेले चटणीचं आपण लगेचच ते यामध्ये घालून घेणार आहे। आणि जी टोमॅटो आहे त्याचं पाणी झालेलं आहे बघू शकता तुम्ही। ही टोमॅटोची जी चटणी आहे ही थोडीशी अशी पातळसर झाली आहे, आपल्या कांद्याचं आणि टोमॅटोचं यामध्ये पाणी झालेलं आहे। आणि आता आपण त्यामध्ये हळद घातली आहे। तुम्ही यामध्ये हवा असेल तर लाल मिरची पावडर सुद्धा अजून टाकू शकता। तुम्हाला जर जास्त तिखट हवं असेल तर तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडर टाकू शकता। आणि आता मी यामध्ये थोडीशी धना पावडर सुद्धा टाकून घेणार आहे बघू शकता। आपल्या जी टोमॅटोची चटणीचा कलर सुद्धा बदललेला आहे आणि आपण हे थोडंसं त्यातलं पाणी जे आहे ते जाईपर्यंत आपण त्याचं जे परतून घेणार आहे चांगल्या प्रकारे। आणि यावर थोडंसं झाकण ठेवणार आहे। ज्यावेळेस त्यामध्ये पाणी आहे आणि ते इकडे तिकडे उडलं जातं त्यामुळं त्याच्यावर थोडंसं आपण झाकण ठेवून घ्यायचं आहे। म्हणजे थोडंसं ती जी चटणी आहे ती थोडेसे पाणी की मग आपण त्यावरचं झाकण काढणार आहे, म्हणजे त्यातलं पाणी कमी झालं आहे बघू शकता तुम्ही। आणि थोडासा घट्टसरपणा आलेला आहे आपल्या चटणीला। 5 ते 10 मिनिटं आपण ही छान अशी परतून घ्यायची आहे बघू शकता। अशा प्रकारे आपली ही चटणी तयार झाली आहे। आणि यामध्ये जो आपण कांदा घातलेला आहे, लसूण घातलेला आहे, त्याचा कच्चासरपणा जाण्यासाठी आपण ती जास्त परतून घ्यायची आहे। आणि आता आपली ही चटणी जी आहे ही तयार झाली आहे। तुम्ही ही चटणी जास्त काळ टिकते त्यासाठी अशी ही चटणी तुम्ही तयार करा आणि आपण ही इडली डोस्यासोबत सर्व करू शकतो बघू शकता। अशी कशी छान असे आपली ही चटणी तयार झाली आहे। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वेळ काढून व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू।